हा पोपटराव पवार बोलतोय. हो संग्राम देशमुख बोलतोय संभाजी ब्रिगेडमधून. हा बोला. ते ओशनजलचा तुमचा व्हिडिओ आलाय. तुम्ही किती अंधश्रद्धा पाळता पवार साहेब. कालच केला ना खुलासा. काय तुम्ही काय खुलासा केलाय? थातूर मातूर खुलासा केलाय. तुमचा व्हिडिओ हे टाकू का तुम्हाला मी एक व्हॉट्सअपला? तुम्ही म्हणताय जपा. पाहिलं ना मी. ऐका ना तुम्ही म्हणजे तो भोंदू बाबा तुमच्या शेजारी बसलाय. तुम्ही सांगताय की हा ऐका ना 2 मिनिटं तुम्ही ऐका. तुम्ही ही गोष्ट कधीची आहे? 4 वर्षापूर्वीची. त्याच्यानंतर आपला संबंधित जुना व्हिडिओ टाकून दिला. कारण काय होतं, वनीकरणाचा कार्यक्रम होत आहे. अगोदर ती कोणतरी चर्चा केली त्याच्यात ज्यावेळेला आपल्या लक्षात आलं आपण ते 4 वर्ष झाले पुन्हा संबंध नाही राहिला. जुना व्हिडिओ आहे. अहो तुम्ही त्याच्या समोर सांगताय जपानमध्ये उष्णजलचा उपयोग चोर पकडण्यासाठी. ऐका ना ऐका ना ते भोंदूदा विनापास तो गालातल्या गालात हसत असन. पोपटराव पवारांसारखा उच्च शिक्षित माणूस एवढं रेटून खोटं बोलत आहे. मग अशीच अंधश्रद्धा तुम्ही ऐका. आपण काल गेलो अहो कल्पना म्हणजे मला सांगा, ह्या जगात शंकर महादेवानंतर महादेवाचा अवतार झालाय का कोण? झालाय का? आपले दैवत बहुजनाचे दैवत हे एकदाच अवतार झालेले. मग हे तुम्हाला मी तसं पाहायला गेलं ना, ह्या जे चूक नाही पवार साहेब, तुम्ही लय मोठे व्यक्तिमत्व आहे. मोठ्या व्यक्ती आमच्या सामान्य माणसं म्हणून चूक होणं आम्ही समजू शकतो. आपण मोठमोठ्या संविधानिक पदावर आपण आहे ना. तुम्ही बी याला खतपाणी घातलेलं आहे. यात आहे ना ज्यांनी खतपाणी घातलं नाही करत सरकारने सगळ्यांना आरोपी करायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? प्रत्येक जणांनी ते जाऊन आबाळ आणलंय. ते खरात एवढा गालातल्या गालात हसत असेल म्हणून मी 10वी नापास आहे. यांनी मला कॅप्टन केलाय. ओशनजल म्हणून काय पाजलंय त्यांनी लोकांना? वायगराची पावडर आणि त्याचं मूत पाजलंय. आता ह्या गोष्टी समोर आल्या. उच्च शिक्षित माणसं असे म्हणले कसं व्हायचं सांगा तुम्ही? काय भविष्य आहे आपल्या देशाचं? आपण आता 4-5 वर्ष नाही तुम्ही ऐका ना, तुम्ही लय थातूर मातूर हे दिलंय. तुम्ही एखादा नाही तुम्ही एक चांगला व्हिडिओ बनवून एक माफीनामा टाका. चुकलं ते कबूल करा. काय लोक समाज आहे ना हे करू. टेक्स्ट मेसेज टाकतो मी. तुम्ही एक माफीनामा लिहितो पाठवतो. येस नक्की. परत असं कोणत्याच भोंदू बाबाच्या नादाला लागू नका. कोणी आला तरी तपासणी करणं काम आहे राव. एवढं आपलं ते फक्त वारकरी संप्रदायाचे जेवढे महाराज आणि ते आलेला होता. आपलं काय पवार साहेब वारकरी संप्रदाय ऐका. मी टाकतो वारकरी संप्रदाय लय वेगळा राहिला. वारकरी संप्रदाय कवाच अंधश्रद्धेचं किंवा असे भोंदूबाबांचं हे करत नाही. ज्ञानेश्वर असतील तुकाराम माऊली असतील यांनी कवाच हे सांगितलं नाही. बरोबर. ह्यो खरात कुठला 10वी नापास निघाला त्याला सगळ्या मोठ्या लोकांनी असं केलं. बरोबर. मग नाही इथून पुढे बी भविष्यात काळजी घ्या तुम्ही. असं काय नाही. लोक आता खरंच सापडलंय ना अजून 5-10 वर्ष दुसरा बाबा येईल. लोक त्याच्या सुद्धा पाया पडून उष्णजल पितील. मी तुम्हाला टाकतो एक टेक्स्ट मेसेज. तेवढं एक तुम्ही व्हिडिओ बनवून टाका आम्हाला. ठीक आहे मित्रांनो, आपलं मत नक्की कळवा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. रामकृष्ण हरी.